साकोली पोलीस ठाणे हद्दीतील एका श्याम हॉस्पिटलमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली गैरवर्तणूक केले ते धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रसंगी पीडित मुलीच्या वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध पोशाखो कायद्यासह यांच्या अनुसूचित जाती व जनजाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। सविस्तर माहिती असे की पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत उपचारासाठी श्याम हॉस्पिटल साकोली येथे गेली तर डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी करावी लागेल असे सांगून आई व नर्सला बाहेर बसून मुलीसोबत एकाचा तब्बल अर्धा तास गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। घरी परतल्यानंतर मुलीने वडिलांना सर्व प्रकार सांगितले। त्यानंतर कुटुंबियांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध पोस्को कायदा हा भारतीय न्याय सुविधा 2023 अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कलमामध्ये गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर अद्याप फरार आहे। या घटनेमुळे साकोली शहरात संतापली लाट पसरली आहे। डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची महामाया महिला सामाजिक न्याय संघटना यांनी केली।